कोणतेही काम करताना लोक काय म्हणतील याची काळजी करू नका, कारण तुम्हाला तुमच्या घरच्यांचा खर्च सहन करावा लागतो, लोकांना नाही. वाईट विचारांचं गवत आपोआप माजतं. चांगल्या गोष्टी या नेहमी पेराव्याच लागतात. जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार? दुसऱ्याचा विचार करायला शिकला तोच खरा सुशिक्षित. धैर्य हे प्रेमासारखे आहे, नुसत्या आशेच्या बळावर ते वाटेल तितके वाढते. देणाऱ्याबद्दल अपार कृतज्ञता शब्दात नाही व्यक्त करता येत, त्यासाठी अंतःकरणात आणि नजरेत निरागस भाव पुरेसा असतो. ज्यांनी ज्यांनी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर काही ना काही दिलं, मग ते धन असो, ज्ञान असो की आधार असो, त्या सर्वांच्या प्रती असा निरागस भाव नजरेत आणि अंतःकरणात नक्कीच असायला हवा. प्रेम सर्वांवर करा, पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा. प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमाने जिंका. बाह्य सौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं. कठीण प्रसंगात न मागता दिलेली साथ नेहमी मोलाची ठरते. जिथे सर्व संपले याची जाणीव होते, तिथे पाठीवर अलगद पडणारा हात देवापेक्षा कमी नसतो. दुसऱ्याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका. आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा, कारण समर्थ सांगून गेलेत, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. स्वप्ने साकार करण्यासाठी स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर पडून खऱ्या आयुष्यात मेहनतच करावी लागते. भविष्यातील स्वप्ने विकत घेण्यासाठी वर्तमान खर्ची करावा लागतो. जे आहे त्यात समाधानी जीवन जगणाऱ्यांच्या आयुष्याविषयी फारशा तक्रारी नसतात. वेदनांना फक्त साथीदार असतात, भागीदार नसतात. जीवन कोणासाठी थांबत नाही, फक्त जीवन जगण्याची कारणं बदलतात. सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत. काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात. सुंदर विचाराची माणसं अंधारात चमकणाऱ्या काजव्यासारखी असतात. विचारांच्या तेजाने गर्दीतही उठून दिसतात. नात्याला किती वर्षे झाली याला महत्त्व नाही, तर त्या नात्यात किती आपलेपणा आहे याला खूप महत्त्व असतं. आपले विचार सगळ्यांना पटतील असे नाही, म्हणून ते मांडायचे सोडू नका. कारण काही विचार हे दुसऱ्यांना पटले नाही तरी विचार करायला लावतात, हे मात्र नक्की. धुक्याने एक छान गोष्ट शिकण्यासारखी असते. जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं. एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल. माणसाचं मन उदास झालं की आपल्या हृदयाच्या जवळच्या माणसाची आठवण येते आणि त्या माणसाशी संवाद साधल्याशिवाय मनातील उदासीनता कमी होत नाही. म्हणून जवळची मित्र माणसं गरजेची असतात, नात्यातली, मैत्रीतली किंवा प्रेमातली. कुठल्याही गोष्टीचा गर्व आपण करण्यापेक्षा आपल्याबद्दल कुणाला तरी गर्व वाटला पाहिजे, तरच ज्या गोष्टीत आपण यश मिळवले त्याचे सार्थक होते. नाहीतर स्वतःच्या यशाच्या गर्वाचे अहंकारात रूपांतर होते. पावसाचे थेंब छोटे जरी असले तरी त्यांचे सतत पडत राहणे एका मोठ्या नदीला जन्म देते. तसेच आपण दररोज एकमेकांना पाठवलेले विचारधन जीवनात मोठे परिवर्तन घडवू शकते. कोणी काही बोलले किंवा आपल्या मनासारखं काही घडले नाही तर मन दुःखी होतं, पण प्रत्येक वेळेला ते शेअर करणं शक्य नसतं. अशा वेळी आपल्या आठवणीत रमून आपलं मन रमवावं, त्यामुळे मन प्रसन्न होतं. ना दूर राहिल्यामुळे नाती तुटतात,
ना जवळ राहिल्याने जोडली जातात, ती तर नित्य संवादानेच मजबूत होतात. आपण स्वतःला नंबर 1 समजायला लागतो, इतरांशी तुलना करतो आणि स्वतःला वेगळं समजायला लागतो, तेव्हा आपण चूक करतो. यश अंतरिम असतं. आज यशस्वी झालो म्हणजे परत कधी हरणार नाही असं नसतं. हार जीत होतच असते. त्यामुळे खचून जायचं नाही. सतत ज्ञान वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहायचं. ज्ञानार्थी व्हायचं, परीक्षार्थी नाही. वादातही कलह नाही, चीड नाही. समजूतदारपणा हा रामबाण उपाय आहे. पण अन्यायकारक गोष्टी घडत असतील तर त्या रोखण्यासाठी आग्रही राहायला हवं. क्षणाला क्षण आणि दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरकत असतं. कधीतरी असा क्षण येतो जो अख्खं आयुष्य बदलून टाकतो. तो क्षण ओळखता आला पाहिजे. तोच टर्निंग पॉइंट असतो. आयुष्याचं सुख कशात आहे माहीत नाही, पण चेहऱ्यावरचा समाधानाचा भाव हीच खरी श्रीमंती. मोहाचा पसारा नटलेला असतो तेव्हा स्वतःला निष्ठावंत ठेवून उभं राहणं ही खरी वेळ असते. डोक्यावर शीतलता आणि जिभेवर गोडवा असेल तर सारे प्रश्न आपोआप सुटतात. चांगल्या व्यक्तीने अपमान केला किंवा रागावलं तरी चालेल, पण त्याला सोडू नका, कारण मार्ग दाखवणारे फार कमी असतात, मिसगाईड करणारे भरपूर असतात. 1000 चांदण्या शोधण्यापेक्षा एक सूर्य जवळ ठेवावा. परिस्थितीप्रमाणे बदलणारे मित्र सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलणारे मित्र सांभाळा. वाईट विचारांचं गवत आपोआप माजतं. चांगल्या गोष्टी या पेराव्या लागतात. जीवनाचा आनंद आर्थिक स्थितीवर नसून मनस्थितीवर अवलंबून असतो. जलद यश अहंकार निर्माण करतं. उशिराने मिळणारे यश व्यक्तिमत्व घडवतं. आदर संपत्तीमुळे नाही, स्वभावामुळे मिळतो. स्वतःला कितीही मोठं समजलं तरी दुसऱ्याला कमी समजू नये. खूप दूर पाहण्यात गुंतू नका. अगदी जवळच्या चांगल्या गोष्टी हातातून निघून जातात. जे तुमच्या जवळ आहे ते प्रेमाने सांभाळा, मग ती वस्तू असो किंवा माणसं. 2 गोष्टी कधीच संपू देऊ नका. मनाचं बालपण आणि अंतःकरणातील देवपण. ते संपले की माणूस संपतो.